बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पाचव्यामधला सी मध्ये फर्स्ट दिलेला आहे डेफिनाइट इंटिग्रेशनचा इव्हॅल्युएट 0 to π/2 स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, म्हणजे आता बघा आपल्याला इथं डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये सॉल्व करायचं आहे. आता इथं आपल्याला प्रॉपर्टी यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, तर बघा आता सोल्युशन. लेट्स सगळ्यात पहिले काय करायचं, लेट्स आय इक्वल्स टू 0 to π/2. ठीक आहे, काय इथं साइन एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स डी एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे, मग बघा आता बाय युझिंग प्रॉपर्टी इथलं यायचं, बाय युझिंग प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी, इंटिग्रेशन. बघा इंटिग्रेशन 0 to a f of एक्स डी एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, इंटिग्रेशन 0 to a f of a मायनस एक्स डी एक्स राहतं. म्हणजे आपल्याला काय करायचं, एक्सच्या जागेवरती ए मायनस एक्स करायचं. म्हणजे आता बघा इथं एक्स इज इक्वल्स टू काय पुट करणार आपण, आता ए म्हणजे काय इथं π/2 मायनस एक्स पुट करणार. ठीक आहे, मग आता बघा इक्वेशन 1 मध्ये काही चेंजेस होते. मग आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 हे तर ॲज इट इज राहणार लिमिट. ठीक आहे, त्याच्यानंतर नाही तर काय सांगितलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ, बघा हा जो स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स आहे, साइन ऑफ एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं, π/2 मायनस एक्स. त्याच्यानंतर इथं काय येणार, बघा इथं पुन्हा अंडर रूट ऑफ साइन ऑफ π/2 मायनस एक्स प्लस पुन्हा इथं काय येणार, कॉस ऑफ π/2 मायनस एक्स आणि हा डी एक्स ॲज इट इज. मग बघा इथं काय आलं, हे थोडंसं मोठं करू आपण. ठीक आहे, ठीक आहे, मग बघा π/2 आता बघा साइन π/2 मायनस एक्स काय राहतं, कॉस एक्स राहतं. ठीक आहे, मग बघा इथं मी 2 फॉर्म्युले लिहितो, कोणते ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, साइन π/2 मायनस एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, कॉस एक्स राहतं, आणि कॉस π/2 मायनस एक्स काय राहतं, साइन एक्स राहतं. काय राहतं, साइन एक्स. मग आता आपण हे काय करणार, त्याच्यामध्ये पुट करणार. मग इथे येणार आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2. मग इथे येणार स्क्वेअर रूट ऑफ, आता साइन एक्सचं काय होणार, साइनचं काय होणार, कॉस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस इथं काय येणार, कॉसच्या जागेवरती साइन एक्स येणार, आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. ठीक आहे, बघा आपण इथं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही केले. ठीक आहे, मग आता काय करायचं, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 आणि 2 ॲड करायचे. मग इथं काय येणार, आय प्लस आय राईट साईडला. ठीक आहे, आणि लेफ्ट साईडला काय येणार, 0 to π/2. इक्वेशन 1 काय होतं, अंडर रूट ऑफ साइन एक्स अपॉन अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ कॉस एक्स डी एक्स, आणि प्लस इंटिग्रेशन आपली इक्वेशन नंबर 2 आलेली बघा, 0 to π/2
इथं काय येणार अंडर रूट ऑफ कॉस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स आणि इथे येणार डी एक्स. ठीक आहे. मग बघा आता इथं इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2 आहे, दोघांना ॲड करायचे. बघा इथं साइन अंडर रूट ऑफ साइन एक्स आहे प्लस कॉस एक्स आणि इथं पण अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस साइन एक्स, म्हणजे दोघांचं डिनॉमिनेटर कसं आहे सेम आहे. मग सेम डिनॉमिनेटर असेल तर न्यूमरेटरला काय होईल ॲडिशन होईल. ठीक आहे. मग आपण इथं काय करू आता इकडच्या साईडला येणार आहे 2i काय येणार 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2. ठीक आहे. तर मग बघा इथं डिनॉमिनेटरला काय येणार स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स अपॉनला काय येणार इथं बघा इथं काय आहे साइन एक्स आहे, इथं पण अंडर रूट ऑफ साइन एक्स आहे. ठीक आहे. एक मिनटं. ठीक आहे. मग बघा इथं पण डिनॉमिनेटर दोघांचा पण सेम आहे. मग इथं आपण लिहू स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स आणि ते येणार डी एक्स. मग बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आला. मग इथं काय होणार हे कॅन्सल होणार. मग इथं हा स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स काय होणार कॅन्सल होणार. मग इथं काय राहिलं फक्त 2i इज इक्वल्स टू बघा इथं राहिलं 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2. इथं काय येणार 1 dx येणार, फक्त काय येणार 1 dx. मग इथे येणार 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 1 dx. मग 1 dx इंटिग्रेशन काय येतं 1 dx इंटिग्रेशन येतं x. ठीक आहे 0 to π/2. मग इथे लिमिट अप्लाय करा. मग इथे येणार π/2 मायनस 0 इक्वल्स टू 2i आणि i इक्वल्स टू काय येणार मग इथं π/2 आणि हा 2 इथं मल्टिप्लायला इकडे आले काय होईल डिवाइड होईल, म्हणजेच i इक्वल्स टू π/4 येणार. काय येणार π/4. मग बघा आपलं आन्सर आलं. बघा इथं डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये हे जे प्रॉपर्टीवरचे प्रॉब्लेम आहे एकदम इझी प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये काहीच नाही करायचं, फक्त प्रॉपर्टी यूज करायची. एक्सच्या जागेवरती π/2 मायनस एक्स करायचं. त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन 2 भेटलं होतं स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 एकमेकांमध्ये ॲड केल्यानंतर दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता आणि न्यूमरेटरला आपण ॲडिशन केली. ठीक आहे. तर न्यूमरेटरची जी ॲडिशन होती ती केल्यानंतर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम आला. मग दोघं पण कॅन्सल झाले, फक्त इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 1 dx आलं. 1 dx इंटिग्रेशन काय येतं बघा 1 dx इंटिग्रेशन येतं x इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू काय राहतं x प्लस सी राहतं. मग इथं काय आहे लिमिट आहे. ठीक आहे. म्हणजे हा सी येणार नाही. त्याच्यानंतर हे डेफिनाइट इंटिग्रेशन आहे, आपल्याकडे फॉर्म्युला होता. मग त्याच्यानुसार पुट केलं ना आपल्याला इथं i इक्वल्स टू π/4 आलं. ठीक आहे. हा पण एकदम इझी प्रॉब्लेम होता 3 मार्कासाठी. आता नेक्स्ट बघू आपण